अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील क्रीडा संकुलात नमो चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। यातच सामन्यादरम्यान प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेली बांबूची गॅलरी अचानक कोसळली। यामुळे गॅलरीवर बसलेले 20 प्रेक्षक जखमी झाले आहेत। जय जगदंबा क्रीडा मंडळ दगडपारवा आणि श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था गांधीनगर अकोलाच्या वतीनं कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे। ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कबड्डीच्या मैदानाभोवती बांबूपासून 3 गॅलरी बांधण्यात आल्या होत्या। क्रीडाप्रेमी त्यावर बसून खेळाचा आनंद लुटत व्यस्त असताना मैदानाच्या पूर्वेला बांधलेली गॅलरी अचानक कोसळली। यामुळे त्यावर बसलेले शेकडो नागरिकही एकमेकांच्या अंगावर पडले। यात सुमारे 20 जण जखमी झाले। गॅलरीत क्षमतेपेक्षा जास्त नागरिक बसल्यानं बांबू आणि लाकडी खांबांना एवढ्या लोकांचं वजन सांभाळता आलं नाही। त्यामुळे सर्वजण एकामागून एक जमिनीवर कोसळले। या घटनेमुळे क्रीडा संकुलात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती बार्शी टाकळीसह दगडपारवा येथील नागरिकांना मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली। या घटनेतील जखमींची वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद देवंडे, मिलिंद इंगळे आणि पदाधिकारी यांनी बार्शी टाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन भेट घेतली। तर मेळाव्यासाठी अकोल्यात आलेले भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, माजी आमदार तुकाराम यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली।